नाशिकच्या कळवण तालुक्यातील 40 ते 45 आदिवासी गावांमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून आदिवासींचं कुलदैवत डोंगऱ्या देवाचा पारंपरिक उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. डोंगर दऱ्याच्या सानिध्यात वसलेल्या या गावात श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळतोय. कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार हे सहकुटुंब प्रत्येक गावात जाऊन त्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग नोंदवत आहेत. डोंगऱ्यादेव, वाघदेव आणि नागदेव ही आदिवासींची कुलदैवत. गुरेढोरे, शेतपिके आणि घरात सुख समृद्धी राहावी या भावनेतून पिढ्यानपिढ्या हा उत्सव साजरा केला जातोय. परंपरेनुसार मार्गशीर्ष अमावस्येला उत्सवाला सुरुवात होऊन पौर्णिमेला सांगता होते. पूर्वी हा सोहळा 15 दिवस चालायचा, मात्र आता तो साधारण 8 दिवसात पूर्ण केला जातो. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, आदिवासी सेवक DM गायकवाड, बाजार समितीचे माजी संचालक रमेश पवार, राजू पवार, माजी सरपंच लक्ष्मण पवार, सुरेश ढुमसे, शांताराम बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. डोंगऱ्या देवाच्या या उत्सवामुळे आदिवासी गावांमध्ये भक्तिभाव, सांस्कृतिक संपन्नता आणि आपुलकीचे सुंदर दर्शन घडते. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे.